नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। माझं नाव श्रीकांत आडे। आज तुम्हाला महत्त्वाचा बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पंतप्रधान किंवा राज्यपाल किंवा राष्ट्रपती किंवा मग मुख्यमंत्री या चारपैकी एक आयएमपी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतात मित्रांनो। आता बघा, आपण काय माहितीये का, एक आपल्या जे काही राष्ट्रपती झालेले आहे प्रतिभाताई नंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती जर आपण बघितलं तर द्रौपदी मुर्मू याच्यावर आयएमपी म्हणजे कारण का, तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहे। कारण त्या सर्वात तरुण आहे, सगळ्यात जास्त तुम्ही जर विचार केला तर, आणि कमी मताच्या फरकाने त्या निवडून सुद्धा आलेले आहे। त्यानंतर जर तुम्ही बघितलं, आदिवासी महिला प्रथम होणाऱ्या प्रथम राष्ट्रपती आहे, बरोबर आहे। आणि याच्या संदर्भात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, त्या राष्ट्रपती पदावर बसत असताना त्याच्या विरोधात जर आपण बघितलं, सिन्हा, यशवंत सिन्हा याच्या विरोधात ते निवडणूक लढल्या आणि भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू हे आल्या। बघा, द्रौपदी मुर्मू संदर्भात जर आपल्याला प्रश्न आला पोरो तर 100% आपला बनला पाहिजे। बघा, 15व्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू, त्या कितव्या राष्ट्रपती आहे, 15व्या। लक्षात घ्यायचं आहे, द्रौपदी मुर्मू सर्वात तरुण, लक्षात घ्या सर्वात तरुण, कारण का याचा 64 वर्ष 1 महिना। आता यापूर्वी जर आपण बघितलं तर नीलम संजीव रेड्डी हे तरुण होते, लक्षात घ्या, नीलम संजीव रेड्डी हे तरुण होते, 64 वर्ष 2 महिने साधारणतः बघितलं। आता तुम्ही म्हणता सर 64 वर्ष का तरुण आहे का, परंतु आपण जर बघितलं एकूण कालावधीनुसार, एकूण वयाच्या कॅटेगरीनुसार, तर आजपर्यंत आपल्या भारतामध्ये पंतप्रधान बघा, राष्ट्रपती बघा, हे वयोवृद्ध लोक जास्त होतात, बरोबर आहे। परंतु आता याच्यामध्ये जर बघितलं तर यांचं पण काय 64 वर्षाचं आहे, परंतु 1 महिन्याने त्याचं वय कमी आहे, त्यामुळं ते सर्वात तरुण, लक्षात घ्या सर्वात तरुण राष्ट्रपती। तुम्हाला जर प्रश्न विचारला बरोबर तर प्रतिभाताई नव्हे तर द्रौपदी मुर्मू यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी जाते। त्यानंतर बघा, भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या दुसऱ्या महिला आहे, प्रथम प्रतिभाताई पाटील, तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या प्रतिभाताई पाटील ह्या प्रथम राष्ट्रपती होऊन गेल्या, आणि दुसऱ्या कोण आहे, द्रौपदी मुर्मू। बघा, सर्वात तरुण राष्ट्रपती, आदिवासी महिला राष्ट्रपती, याचं नाव तुम्हाला लक्षात येईल द्रौपदी मुर्मू म्हणून। आणि याच्या संदर्भात हा 15व्या राष्ट्रपती। बघा, तुम्हाला मी आता सांगितलं पीएम किंवा मग सीएम, लक्षात घ्या, किंवा मग गव्हर्नर, लक्षात घ्या बरोबर हो, पीएम सीएम किंवा मग गव्हर्नर किंवा मग राष्ट्रपती, लक्षात घ्या। राष्ट्रपतीला आपण हेड ऑफ स्टेट म्हणतो आणि पंतप्रधानाला आपण हेड ऑफ गव्हर्नर म्हणतो, लक्षात घ्या। देशाचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतीच्या नावाने संपूर्ण कारभार देशाचा चालत असतो, बरोबर आहे। आणि हा एकदा राष्ट्रपती पदावर झाल्यानंतर तो कुठल्याही पक्षाशी बांधील नसतो, तर आपल्या देशाचा अविभाज्य भाग एकत्र ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च कायद्यात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपतीचं स्थान आपल्या देशामध्ये आहे। आणि आपल्या देशामध्ये हेड ऑफ स्टेट आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट हे कसं असते, विरोधी असतात, लक्षात घ्या। कारण लक्षात घ्या, हेड ऑफ स्टेट हा कसा असतो, अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे राष्ट्रपती, आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट हा कसा असतो, प्रत्यक्ष पद्धतीनं म्हणजेच कोण, पंतप्रधान। तर लक्षात घ्या पोरांनो की आपल्या देशामध्ये हेड ऑफ स्टेट, हेड ऑफ द स्टेट असा जर प्रश्न विचारला समजा, तर आपला कोण आहे, राष्ट्रपती असतात, आणि हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक जाते। आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट, लक्षात घ्या, हेड ऑफ द गव्हर्नमेंट, हेड ऑफ द गव्हर्नमेंट असा जर आपण विचार केला पोरो, तर हे कोण असतात, पीएम असतात, कारण हे जनतेतून प्रत्यक्ष निवडून जातात। ओके, चला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉइंट, याच्यामध्ये नेमकं महत्वाच्या तरतुदी काही राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे। द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात काही वैशिष्ट्य आपल्याला विचारले जाऊ शकतात। 15व्या राष्ट्रपती आहे बघा, आणि त्याचबरोबर त्यांच्या वैशिष्ट्य सुद्धा काही आहे। काय काय वैशिष्ट्य आहे ते बघायचे। बघा, 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपण बघितलं, आणि त्याचबरोबर त्यांचे वैशिष्ट्य सुद्धा काही आहे की त्यांनी या पदावर असताना काय काय केलेलं आहे किंवा कशा प्रकारे त्यांची ओळख आहे। बघा, त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या, ह्या मूळच्या आहे ओडिसा, कुठच्या आहे, मूळच्या ओडिसा आहे। आता हा प्रश्न तुम्ही जर विचार केला तर राष्ट्रपती निवडून बरेच दिवस झाले बाबा, पण तरी मग आता का प्रश्न, कारण लक्षात घ्या याच्यावर प्रश्न यायचा आहे, याच्यावर प्रश्न यायचा आहे। आणि त्यामुळं हा प्रश्न आपल्याला जर बनवायचा असेल तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे, लक्षात घ्या पोरांनो। आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। स्वातंत्र्यानंतर जन्मलेला प्रथम राष्ट्रपती, बघा नरेंद्र मोदी आणि द्रौपदी मुर्मू हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पीएम म्हणून नरेंद्र मोदीचं नाव आहे, आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेले राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव आहे। म्हणजे पीएम आणि राष्ट्रपती आपल्या देशाचे दोघेही हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आहे, बरोबर आहे। चला पुढे बघा, झारखंडच्या राज्यपाल ह्या होत्या, आणि या सर्वात जास्त कालावधीने होत्या, आणि प्रथम महिला। बघा, झारखंडच्या प्रथम राज्यपाल म्हणून महिला व्यक्ती असणाऱ्या
तुम्हाला माहिती द्रौपदी मुर्मू आणि यांनी सर्वाधिक कालावधी 2015 पासून तर 2021 पर्यंत कालावधी उपभोगलेला आहे आणि हा कालावधी सर्वोच्च आहे झारखंडच्या या ठिकाणी घडामोडीमध्ये तुम्ही जर बघितलं, बरोबर आहे. अलीकडे झारखंडच्या निवडणुका झालेल्या आहे, तिथं तुम्हाला माहिती आहे हेमंत सोरेन हे तुरुंगात होते, तुरुंगातून बाहेर आले, परत त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी भरारी घेतलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे छोटं राज्य आज त्यांच्याकडे गेलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा राष्ट्रपतीच्या निवडणूक मध्ये कोण निवडणूक अधिकारी होते ते पीजी मोदी. लक्षात घ्या, पीजी मोदी हे महत्वाचे अधिकारी होते, निवडणूक अधिकारी. बघा राष्ट्रपतीच्या निवडणूक हे जरी केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या नियंत्रणात होत असेल, परंतु या ठिकाणी लोकसभेचा महासचिव किंवा मग राज्यसभेचा सचिव महासचिव या प्रकारचा निवडणूक अधिकारी असतात. 14वे राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे रामनाथ कोविंद होते 2017 ते 22 पर्यंत. त्यानंतर 13वे प्रणव मुखर्जी, प्रणवदा 2012 ते 17 आणि 12वे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ज्या प्रथम महिला राष्ट्रपती होत्या. कोणत्या? प्रथम महिला राष्ट्रपती 12वे. आजपर्यंत महाराष्ट्राची एकमेव राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, त्यांचं मूळ गाव आहे महाराष्ट्रातील जळगावमध्ये, बरोबर आहे. त्यानंतर बघा सर्वाधिक कमी मताच्या फरकाने निवडून येणारा तिसरा राष्ट्रपती आहे. सर्वात कमी मताचा फरक तुम्हाला माहिती आहे, सर्वात जास्त मताच्या फरकाने निवडून येणारा प्रथम राष्ट्रपती आहे तो म्हणजेच कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा जे आपले ध्वज समितीचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. राजेंद्र प्रसाद हे प्रथम भारताचे राष्ट्रपती आणि ते एकमेव आहे जे 2 वेळा झाले. म्हणून याला सर्वाधिक कालावधी तुम्हाला माहिती आहे, सर्वाधिक कालावधी ज्या व्यक्तीचा आहे तो म्हणजेच काय? राजेंद्र प्रसाद यांचा सर्वाधिक कालावधी असलेले राष्ट्रपती म्हणून नोंद आहे आणि सर्वात जास्त मताच्या फरकाने सुद्धा तेच निवडून आले, बरोबर आहे. साधारणतः 98% मताच्या फरकाने ते निवडून आले होते, बरोबर आहे. तर या प्रकारचे. त्यानंतर बघा व्ही गिरी हे सर्वात कमी मताच्या फरकाने निवडून आलेला माणूस आहे. व्ही गिरी लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे व्ही गिरीच्या वेळेस बराचसा कायदा प्रसंग निर्माण झाला होता 1969च्या निवडणुकीमध्ये, बरोबर आहे. तर लक्षात घ्या. त्यानंतर झाकीर हुसेन 12.8% मताच्या फरकाने निवडून आलेले व्यक्ती आहे आणि त्यानंतर 28% मताच्या फरकाने निवडून आलेल्या कोण आहे? द्रौपदी मुर्मू. तर लक्षात घ्या बरोबर. तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारून असतील ते राष्ट्रपती बद्दल, की राष्ट्रपती ह्या प्रॉपर कुठच्या आहे? ओडिशा या राज्याचे आहे आणि त्यांनी काय केलं? झारखंडमध्ये राज्यपाल पद भूषवलेलं आहे. सर्वात तरुण आहे, आदिवासी महिला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्वात कमी मताच्या फरकानं आजपर्यंत जेवढे काही राष्ट्रपती झालेले 15 त्याच्यामध्ये यांचा क्रमांक लागतो 3रा, जे 28% मताच्या फरकानं जिंकलेला आहे. सर्वात जास्त मताचा फरक जर कोणाचा म्हटलं तर व्ही गिरी. सर्वात कमी मताचा फरक कोण आहे? व्ही गिरी. आणि सर्वात जास्त मताच्या फरकानं कोण निवडून आलेला आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात घ्या. म्हणजे त्यानंतर राधाकृष्णन जे आपले दुसरे राष्ट्रपती होते, बरोबर आहे. पहिले ते उपराष्ट्रपती होते, नंतर ते राष्ट्रपती झाले, बरोबर आहे. आणि ते सुद्धा 97% मताच्या फरकाने निवडून आले. म्हणजे बघा भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद अतिशय महत्वाचं आहे, ज्याला आपण प्रथम नागरिक म्हणतो. त्यानंतर आपल्या देशामध्ये आणीबाणी लावू शकतात ते, बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये अंतर्गत काही प्रश्न निवडणुकीचा पेचप्रसंग निर्माण झाला तर राज्यपाल अहवाल देतात आणि त्या ठिकाणी आणीबाणी लागतात, बरोबर आहे. आणीबाणी तुम्हाला माहिती आहे नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी, त्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी, बरोबर आहे. म्हणजे 352, 356, 360, 365 या प्रकारच्या आणीबाणी देशामध्ये लागतात, बरोबर आहे. आणि आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर यावेळेस सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणीबाणी लागते का असा पेचप्रसंग वाटलं होतं, जे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं त्या प्रकारचे वोटिंगच्या नुसार की महाविकास आघाडी येईल की महायुती येईल, परंतु तसं काही झालं नाही. महायुतीला स्पष्ट कोल मिळून गेलं, बरोबर आहे. तर लक्षात घ्या आपल्याला राष्ट्रपतीचं आपल्या देशाचा सर्वोच्च पद आहे. त्यानंतर आपल्या देशामधला अंतिम निर्णय घेणारा व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रपती असते. म्हणजेच का लोकसभामध्ये बिल पारित झालं, राज्यसभेतली बिल पारित झालं तरी अंतिम सही करणारा व्यक्तिमत्व कोण आहे? राष्ट्रपती. अदरवाईज ते बिल तसंच पेंडिंग राहू शकते, बरोबर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे साधारणतः 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेटचा तुम्हाला माहिती आहे विशेष बहुमताने एखादा ठराव जर पारित केला असत तर राष्ट्रपतीला सही करणे बंधनकारक आहे. पहिले असं नव्हतं, बरोबर आहे. म्हणून राष्ट्रपतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे काही घडामोडी आहे आणि राष्ट्रपती पदाला आपल्या देशामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे व्यक्तिमत्व जे म्हणजे कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या व्यक्तिमत्वानं या पदाला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे, बरोबर आहे. पण तरी राजकारणाचे ते बळी झाले आणि नंतर त्यांना पदाचा कालावधी वाढून मिळाला नाही, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहित आहे की दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाची संधी प्राप्त झाली. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टीकोन तुम्ही जर विचार केला तर हा अतिशय महत्वाचा आहे. राष्ट्रपती आपण काय करतो? अतिशय करंट किंवा मग हे बघा हे GS+ करंट आहे.
हा जो पॉईंट आहे ना, जीएस प्लस करंट आहे. तुम्हाला मी कायम सांगितलेलं आहे, आजचं करंट उद्याचं बेसिक आणि परवाचं सिलेबस होते. आणि करंट हे कधीही तुम्ही म्हणता सर करंट हा लाईव्ह विषय चालू आहे, याच्यात काय प्रश्न वाचाव काय वाचाव काय कळतच नाही. तुम्हाला मी काय म्हणलेलं आहे, जीएस धरून करंट वाचा म्हणजे तुमचे प्रश्न बनतात. ओके, म्हणजे जीएसचाही फायदा होते आणि करंट अप्रोच बिल्डिंग सुद्धा होते. ओके मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की आपला फ्री लर्निंग एज्युकेशन सुरू करण्याचा उद्देश एक आहे की तळागाळातले जे मुलं आहे त्या लोकांना बऱ्याचशा गोष्टीचा कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही काय करा, जेवढे तुमचे मित्र मैत्रीण असेल ना त्यांना जास्तीत जास्त, कारण आपलं चॅनल संपूर्ण फ्री आहे, बरोबर आहे, आणि आपण काही पेड करण्याच्या भूमिकेत नाही आहोत. कारण जो आपला ऑफलाईन क्लास आहे ऑलरेडी, तर आपल्या विद्यार्थ्यांना फ्री लर्निंग ऑनलाईनच्या माध्यमातून व्हावं, बरोबर आहे. तर जास्तीत जास्त मुलांना तुम्ही काय करा, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.